रामचंद्र भगवान की जय। हाँ 50,000 एकावन्न प्रभु रामचंद्र भगवान की जय। असो सर्व श्रोत्यांना साष्टांग प्रणिपात करून या असणारे भावार्थ रामायणाची कथा फार सुंदर आणि त्या कथेमध्ये साक्षात या त्रिलोक्याचे नाथ वैकुंठ निवासी भगवान परमात्मे प्रभू रामचंद्र एकीकडून युद्ध करू लागले तर दुसरीकडून राजा रावण जो सर्व दैत्यांचा राजा असलेला राजा रावण युद्ध करू लागलेला आहे आणि त्यांच्या युद्धाची सुंदर कथा ग्रंथ करते सांगू लागले। ज्या वेळेस राजा रावणानं परीघ टाकला तो परीघ प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या ध्वजाला रथाला प्रदक्षिणा केली आणि प्रभू रामचंद्राच्या चरणाच्या जवळ येऊन पडलेला आहे अशी सुंदर कथा ग्रंथ करते सांगू लागलेले। परिगाज्ञा घेवणी संपूर्ण उभयाज्ञा संरक्षण इंद्रजिताचा दोज छेदून तळ्यापण पाडीला आणि त्या असणाऱ्या परिगानं आपल्या स्वामीची आज्ञा प्रमाण केली आणि तो असणारा परीघ गेला आणि त्या ज्या इंद्रजितानं इंद्राला जिंकलंय आणि त्या इंद्राचा ध्वज छेदन केलं आणि ध्वज खाली पाडला। तव झाला हाकार कळवळीला वानर भार सुरवरा खांबा थोर चिंता तुरस ज्या वेळेस त्या परिगानं त्या इंद्राच्या ध्वजाचा रथाचा ध्वज छेदन केला त्यावेळेस सर्व वानर सेना शोकाकुलित झाली आणि वानर सेना शोकाकुलित उलवळ होऊन पडली। त्यावेळेस स्वतः ब्रह्मदेव सुद्धा चिंताग्रस्त झाला। असा असणारा त्या परिघाच्या छेदामुळे सर्व देव वानरगण सर्व त्रस्त झाले शोक करू लागलेले। सखळ संतोषणी माणी होता राग निवटी लंका नाता बंदी मोछे समजता रघुनाथा वाचनी धर्मे या असणाऱ्या सर्व या पृथ्वी तलावर या ऋषींना 33 कोटी देवांना असा विश्वास होता आता प्रभू रामचंद्र रागील आणि राग आल्याच्या नंतर राजा रावणाला मारते। राजा रावणाला मारून त्यांना असणार आम्ही जे त्यांच्या बंधनात आहेत त्या बंधनातून आम्हाला सोडवते असा सर्वांना विश्वास होता आणि त्या विश्वासापोटी ज्यावेळेस त्या राजा रावणाच्या परिघानं ध्वजाचं छेदन केलं त्याच्यासाठी त्यांना वाटू लागलं की आता काय प्रभू रामचंद्राला राजा रावण ऐकत नाही आणि आपल्याला काही बंदीतून सोडवित नाहीत असं म्हणून सर्वजण शोक करू लागलेले। रघुनाथ घोर आकांता सकळिका असा असल्याला सर्वांना विश्वास होता की प्रभू रामचंद्र राजा रावणाला मारणार आहेत आम्हाला बंदीतून सोडविणार आहेत पण झालं विपरीत। त्या परिघानं ध्वजाचा छेद केला आणि सर्वांना वाटलं की आता काही प्रभू रामचंद्र या राजा रावणाला मारित नाही आणि या परिघामधून जाता प्रभू रामचंद्राची काय अवस्था होती
किंवा तेच कसे वाचतील असं म्हणून सर्व देव आणि ऋषीश्वर सर्व ऋषी चिंता करू लागलेले. दोष तोडोनी तरी परिघ परतोनी हा जड करी श्रीराम वाचे जीवे तरी मारी रावण. दोष तोडोनी तरी परिघ परतोनी पाही जड करी श्रीराम वाचे जीवे तरी मारी रावण. अहो, त्या परिघानं ज्यावेळेस ध्वजाचा छेद केला त्यावेळेस परी बाजूला गेला आणि प्रभू रामचंद्राकडे बघू लागला किंवा म्हणले आता या असणारं मी दुष्टाचं कार्य केलंय, प्रभू रामचंद्राच्या ध्वजाचं छेदन केलंय म्हणून तो परीघ मनामध्ये शोक करू लागला. श्रीराम रणदिवाकर रणी उगवता प्रकाशकार रावण राहू वेघा उतार एवढी सत्वरा गेला. अहो, त्या असणारा सर्वांना भ्रम होता की हा असणारा परीघ आहे. तो परीघ त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्रानं ध्वजाचं छेदन केलं. अहो, प्रभू रामचंद्र हे सूर्यासारखे आणि रावण राहू सारखा आहे. तो असणारा राहू या सूर्यरूपी प्रभू रामचंद्राला ग्रस्त्यासाठी येऊ लागलेला आहे असं त्या ठिकाणी सर्वजण विचार करू लागलेले. आमोची पुण्य सामुग्री जितुकी श्रीराम पाहो आसक्ती राम पडियाला रावण मुखी ते गायकी सुतावा. अहो, सर्वजण त्या ठिकाणी विचार करू लागले देव दानव ऋषीश्वर की आता या असणारं जे काही आतापर्यंत आम्ही पुण्य केलंय आणि त्या पुण्याच्या बळानं ते बळ आमचं पुण्याचं त्या प्रभू रामचंद्राला जावं आणि जो सूर्यरूपी प्रभू रामचंद्राला राहू रूपी रावण गिळू आलाय तो त्याच्या मुखातून निसटून त्या प्रभू रामचंद्राचा विजय हो असं हे सर्व देव दानव चिंता करू विचार करू लागलेले.